लाडिगलुई गावातील आपण पाहताय ऋतिक बहुड यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील या ठिकाणी लाडिवली टीम कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आमच्या गोरठण ग्रामस्थांकडील देखील त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. चला यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, जो सामना 3 षटकाचा असेल आणि त्या षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर असतील रसायनीचा एक जबरदस्त आवाज, एक जबरदस्त समालोचक मानस मनोरे सर. धन्यवाद अमित पाटील सर. चला रोहन कार्लेकर यांना आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. जो सामना झाला त्याच्यामध्ये जबरदस्त खेळ केला रोहन कार्लेकर यांनी. रोहन यायचंय आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. मॅचच्या दिशेने जाऊया. उपस्थित सगळ्या क्रीडा रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि मान्यवर पाहुण्यांचं मी समालोचक मानस मनोरे जर्मन गोरठण बुद्रुकच्या या नाईट क्रिकेट शृंखलेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. अवांतर बॉलने सुरुवात मात्र झाली आहे. सूरज पांडे सर बघा स्ट्रेचिंग करतायत. त्यांना माहिती आहे की हेल्थ इज वेल्थ. शरीरासाठी व्यायाम महत्वाचा आहे. प्रत्येकाने शरीरासाठी व्यायाम केलाच पाहिजे. त्यांच्या इशाऱ्यामध्ये ते आपल्याला समजलं. पण वाईड बॉलने मात्र अकाउंट ओपन झालंय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. थोडा एक्स्ट्रा राईज होणारा बॉल विकेट कीपर कडे चाललाय. परंतु पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय की अवांतर बॉल आहे. आदरणीय संजय पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण प्रदान करावं. रोहन कार्लेकर यांना ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. रोहन लगेच यावं आपण. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक येताना आपण पाहिलाय. बॉल गेलाय सरळ बाउंड लाईनच्या बाहेर. या बॉलवरती आलाय 4 धावा. चौकार. So beautiful, so elegant, just looking like a wow. Out of the park, षटकार. दोन बॉल 2 वाईड. त्याच्यानंतर आला चौकार. त्याच्यानंतर आला षटकार. म्हणजे एकंदरीत 2 बॉलवरती 12 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. अजून 2 षटकार जर आले तर प्रवीण चोरगे साहेबांकडून 500चं पारितोषिक. हा बॉल चाललाय देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंतिम मोकाच्या क्षणी कॅचला मात्र कॅरी त्या ठिकाणी केलं गेलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय चेक करण्यासाठी. कॅच कॅरी झाली ती सेफ होती का नाही. चला तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण यावं आणि चेक करावं. सेफ आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी असेल बाद. मिळेल पहिला धक्का. विकेट
डगआउटच्या दिशेने परतली आहे. चला चहा महाराष्ट्राचा आदरणीय राजू दादा पाटील खरं तर यांचा हा चहा मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेला आहे. त्यांचा आपण विशेष आभार या ठिकाणी मात्र व्यक्त करूया. अमृत तुल्य चहा महाराष्ट्राचा राजूदादा पाटील यांनी चहाची व्यवस्था जी करून दिली त्यांचा विशेष आभार या ठिकाणी असेल. बॅकफुटला गेले, बॉल कट केलाय, चाललाय पॉइंट रिजन कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा. अतिघाई संकटात नाही परिस्थिती होऊ शकते. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केलं जाईल. रनआउट साठी ऑन स्क्रीन वरती आपण चेक करूया. ओ युटी आलाय आउटचा निर्णय. आणखीन एक विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये होतोय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? मोये मोये मुवमेंट झालेली आहे. कारण जिथे एकच धाव झाली असती तिथे खर तर चार चार धावा या बहाल मात्र केल्या गेल्यात. आणि टोटल पुन्हा एकदा इन्क्रीज होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 17 धावा या स्कोर कार्ड वरती जमा झालेल्या आहेत. 17 धावा स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. वाडिश आउटसाइड द ऑफस्टम्पची लाईन होती. अगदी व्हाईट लाईनच्या जवळून हा बॉल गेला विकेट कीपरकडे. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या बरोबरीने P1च्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ मात्र संपलाय. आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर ऑन स्कोर कार्ड वरती धावसंख्या बनवली गेलेली आहे ती म्हणजे 17, लॉस ऑफ 2 विकेट.
जबरदस्त चहा आहे का तर चहा महाराष्ट्राचा राजूदादा पाटील यांनी मात्र ही चहाची व्यवस्था आम्हाला करून दिलेली आहे. आणि चहा महाराष्ट्राचा एकदा या पिऊन पहा असं मी सगळ्यांना सांगेन. कारण चहाची चव जर आपण पाहिली तर अमृत तुल्यासारखी आहे. 10 रुपये पर कप प्राईज आहे. आणि मंचाच्या डाव्या बाजूला आमचा जो कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या डाव्या बाजूला तिकडे स्टॉल आहे चहा महाराष्ट्राचा राजूदादा पाटील यांच्याकडे जा आणि तो चहा पिऊन पहा. बुर्जी पाव वगैरे सगळ्या सोयी आहेत. चला, ज्यांना कोणाला आनंद घ्यायचा असेल चहाचा बुर्जी पावचा त्यांनी जावा मंचाच्या डाव्या बाजूला. चला, गोलंदाजी ट्रॅकवर परिवर्तन. दुसऱ्या षटकाला सुरुवात. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. जनता वाशी पहुंच गई. काशी रनआउटची संधी पण होती. गोलंदाज चाच पडले गेलेत. तिथे मात्र एक्साइटमेंट आणि त्याच्यामध्ये मात्र या कॅचला ड्रॉप या धावेला मात्र पूर्ण होताना आपण पाहिलं. उडवलंय बॉलला. हवेमध्ये चेंडू आहे. फील्ड डाऊन द बॉल येतील. आणखीन एक चुकी केली आहे. काय करतीये मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान माडप बी टीम. वारंवार या टीमच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत. एक धाव जिथे होती तिथे तुम्ही 4 धावा दिल्या. जिथे निर्धाव चेंडू होता तिथे तुम्ही सिंगल दिली. जिथे जेल होता तिथे तुम्ही तो सोडल्यानंतर एक धाव पण दिली. जीवनदान पण दिलं आहे. आणि एका धावेने टोटल मात्र इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला बॉल चाललाय मिडॉन कडे. इथे मात्र धोक्याची घंटा होती. पुन्हा मिसफिल्डिंग झाली आहे आणि एक धाव पण पूर्ण केली जाईल. माडप टीम फिल्डिंग कर्स आहे की काय असे प्रश्न चिन्ह मात्र आता निर्माण झालेत. किती चुका कराल. चुकीतून शिकायचं असतं. चुकीला पुनरावृत्त करायचं नसतं. यस, सगळी व्यवस्था आहे. सगळं संपलं तरी डाव्या बाजूला नवीन बनवून मिळेल. एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 3 बॉल 3 सिंगल्स. 20 या आकड्यावरती टोटल. दांडी गोल. विकेट आणखीन एक जात असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय आणि सागर भाई पाटील यांच्याकडून अक्षय यांच्या 3 बॉल 3 विकेट साठी 1000चं पारितोषिक. ग्रुपराम पंचायत भोकरपाडाचे सदस्य आदरणीय विजयदादा मोरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. विजय ढोकले साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. भोकरपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आम्ही करतो. विजयजी ढोकळे साहेब यांच्या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं फलंदाज बाद झालाय. हॅट्रिक जर झाली तर पारितोषिक या ठिकाणी नक्कीच आहे. सागरभाई पाटील यांच्याकडून जर आणखीन 2 बॉल 2 विकेट आल्या 1000चं पारितोषिक आहे. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅकवर्ड झोन मध्ये बॉल अडवला देखील केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. ज्या चुका फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये केल्या जनमान माडबी संघाने त्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न ही टीम करत असताना टॉट बॉल मात्र या ठिकाणी येतोय. धावसंख्या स्थिरावली गेली ऑन द टोटल 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बॅटिंग करताना बीड खुर्द या टीमच्या अजूनही या सत्रामध्ये एकंदरीत 7 बॉलचा खेळ बाकी असेल. बॅटची कडा कॅचचा चान्स. प्रयत्न केलेत. कठीण गोष्ट होती. कठीण संधी होती. परंतु मुसीबतों को करोगे आसान तभी तो मिलेगा जीत का आसमान.
झेल मात्र नक्की स्टॉप झालाय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्यात आला होता आणि या बॉलवरती आपण पाहिलं की कोणतीच धाव मिळाली नाही. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल, पण शेवटच्या 3 बॉलवरती एकही धाव नाही आणि त्याच्यामध्ये मिळालेली 1 विकेट. जबरदस्त गोलंदाजी, संघाला या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलाय अक्षय या खेळाडूने. ना अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हमें सीधे साधे अक्षय. आणि जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. 3 धावांचं षटक आपण पाहिलं. 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 20 वरती 3 ही स्थिती आहे बीड खुर्द या टीमची. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या 17 मध्ये. बीड खुर्द टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतेय आणि प्रणय पाठारे यांच्याकडून सलगच्या 3 बॉल 3 षटकारांचा आणि बीड खुर्दच्या फलंदाजांना 1000 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी नक्कीच लगावलं गेलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. मयुरेश यांच्या हातामध्ये हा चेंडू. बघा, शेकोटी कोणी पेटवलेली असेल तर त्यांना विनंती आहे ती विजवायची आहे. चांगला स्ट्रोक, खडे खडे, लॉंग ऑफ कडे बॉल, एकच धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी होत असताना शर्मान माडबी कमबॅक केलं या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये बीड खुर्द टीम 17 धावा बनवल्या होत्या. असं वाटलं होतं 3 ओव्हरमध्ये 40, 45, 50 पर्यंत पण ही टीम पोहोचू शकते, पण त्याच्यानंतर एक अक्षय नावाचा खेळाडू आला. तो आला आणि त्याने जिंकलं. 3च धावा दिल्या. कमालीची गोलंदाजी. आणि यावेळेस मयुरेश पहिल्या बॉलवरती सिंगल धाव घेतली आहे. 21 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 विकेट या ठिकाणी मात्र गमावल्या गेल्यात. हे विसरून चालता कामा नाही की 3 ओव्हरसाठी तुम्हाला 15 मिनिटांचाच कालावधी दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे 15 मिनिटांमध्ये एक सत्र पूर्ण होणं अनिवार्य आहे. या गोष्टीकडे देखील मात्र आपण लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज तयार. यॉर्क लाईन वरती 30 तर्रार, ॲक्युरेट, ऑन पॉइंट, ऑन लाईन धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. बॅटर आउट. या पोझिशन वरती राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लोअर फुल टॉस सरळ बॅटने उडवलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध दरार. बॉल झालाय फरार. सीमारेषा पार. चौकार. खरंतर वावोशीचे आमचे प्रमोदजी उगळे यांच्याकडून समालोचन आवडल्याबद्दल आमच्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 4 धावा या बॉलवरती मात्र मिळाल्यात. खरंतर शेवटचं षटक आहे. आओ देखो ना ताव, बल्ला घुमाओ, रन बनाओ हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळालं. देरी से सही लेकिन देर आए दुरुस्त आए असं म्हणावं लागेल. आखो टप्पाचा बॉल हवेमध्ये फसवा चेंडू. जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवलंय, पण आणखीन एक बॅटर होतील बाद.
धावा मात्र स्थिरावला गेल्यात त्या म्हणजे ऑन द टोटल 25-25 या आकड्यावरती शेवटच्या 2 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 विकेट गमावल्या गेल्यात बीड खुर्द या टीमच्या माध्यमातून. म्हणजे अर्धी टीम पवेलियनमध्ये परत पोहोचवली गेली आहे. फक्त शेवटचे 2 बॉल बाकी. खरं तर 2 राजच नावाचे खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार झालेत नेक्स्ट बॉलसाठी. लोवर फुल टॉस आहे ऑन साइडला आणखी एक विकेट जाण्याचा चान्स. पकडलाय झेल आणि संपवलाय खेळ. अनदर गोल्डन टक. चला टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. जे हनुमान लाडिवली ब संघाचा कर्णधार आणि जे हनुमान यंगस्टार गोरठण बुद्रुक या टीमचा कर्णधार. विनंती असेल की जसं हा चेंडू डिलिव्हर्ड होईल तसा लगेच टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मात्र तयार झालेत. अक्रॉस द लाईनने मारण्याचा प्रयत्न. स्टंप लाईनच्या वरून बॉल होता की काय. विकेट मात्र मिळाली आहे. या स्टंप लाईनच्या वरूनच हा चेंडू गेला होता आणि या विकेटच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा पण त्याच्या नंतरच्या 12 बॉलमध्ये फक्त आल्या 8 धावा आणि बऱ्याचशा विकेट देखील गमावल्या बीड खुर्द या टीमने. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा या स्कोर कार्डवरती जमवल्या आणि येणारे मात्र आता 18 बॉल 26 धावांचं टार्गेट असेल जर्मन माडा बी या टीम समोर. चला टॉस साठी तत्पूर्वी लगेच दोन्ही कॅप्टन या. एका बाजूला जय हनुमान यंगस्टार गोरठण बुद्रुक आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान लाडिवली ब. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. चला टॉस करण्यासाठी यावं दोन्ही कॅप्टन. आपल्याला वारंवार सूचना दिलेल्या आहेत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. त्यामुळे चला जय हनुमान लाडिवली ब कॅप्टन लगेच पाठवा टॉस करण्यासाठी. चला कॅप्टन दोन्ही आलेले आहेत. दुर्वास कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करायचा आहे. पुढील मॅचचा आदरणीय दुर्वास कदम साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल मात्र करावा. चला लाडिवलीचे कॅप्टन उपस्थित झालेत. कोर्टनचे कॅप्टन लगेच उपस्थित व्हावं टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हा. टॉस करायचा आहे. चला टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला
जर्मन लाडिवली ब बलाढ्य टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर्मन यंगस्टर गोरठण बुद्रुक या दोन टीमच्या दरम्यान मात्र हे बॅटल असेल. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे लाडिवली ब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काय निर्णय असेल ते आमच्यापर्यंत आपण लगेच पोहोचवायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. तो चलिए दोस्तों, चलते हैं मैदान के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का जर्मन गोरठण बुद्रुक इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई इस नाइट प्रतियोगिता में मैं आपका अपना कमेंटेटर मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. प्रतियोगिता की तीसरी रात, थर्ड नाइट और मैदान के अंदर बिग फाइट जो इन एक्शन में आपको नजर आ रही है. एक तरफ बीड़ खुर्द और उनके सामने मैदानी जंग में दो दो हाथ करते हुए टीम जर्मन माड़ा भी आपको नजर आएगी. मजेदार ये मैच. पहली पारी में रन संख्या बनाई गई स्कोर कार्ड के ऊपर 25 रन, 18 गेंदे और 26 का पीछा करना है जर्मन माड़ा बी को. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको रवाना होती हुई नजर आएगी. एक तरफ होंगे मयूरेश और उनके साथ बल्लेबाज जयेश आपको नजर आएंगे. तो गेंदबाजी की भागदौड़ को संभालते हुए गेंदबाज ऋषि P1 की पहली मैग्नेटिक पावर प्ले की ओवर में शुरुआत अच्छी करनी पड़ेगी. खेल को शुरू करती है. पहली गेंद को उड़ाया ऑन साइड पर, इनफील्ड को क्लियर किया, मिड ऑन बाउंड्री लाइन के बाहर आएगा 4. पहली गेंद पर फील्डर डीप में आएंगे, कैच को कैरी भी करेंगे. शुभम भाई बाबर और प्रणय पहाड़ इनकी तरफ से 3 में 3 विकेट के लिए 1000 और आई है विकेट. अच्छी शुरुआत, दूसरी पर आई विकेट. मुकाबले में आपको कम बैक नजर आएगा. गणेश पाटिल साहब इनकी तरफ से हर एक 6 के लिए 100 रुपए का इनाम टीम जर्मन माड़प बी के बल्लेबाजों के लिए. लेकिन इनाम तो गेंदबाजों के लिए भी लगा है. एक और बार क्या एज लगा है, और एज लगा है तो क्या बॉल ग्राउंडेड हुई थी? नहीं. क्या लगा है एज या नहीं? वाइड बॉल का डिसीजन आएगा ऑन फील्ड अंपायर्स के द्वारा. डाउन द लेग साइड थी ये. दोनों बाएं फैलाकर अंपायर ने बताया कि वाइट बॉल है और वाइट के साथ टोटल आपको इंक्रीज होता हुआ नजर आएगा. 5 रन बने है स्कोर कार्ड पर. नरेश तड़वी साथ सर मेरे साथ है इस विभाग के जबरदस्त स्कोरर. ऑन साइड पर खेला ये, मिड विकेट पर गेंद टप्पा खाने के बाद अपना काटा बदलते हुए फील्डर को बीट करते हुए जाएगी डीप में, लेकिन फिर भी 2 रन पूरे किए जाएंगे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर. नंबर 3 के ऊपर नए बल्लेबाज विलास आपको दाखिल होते हुए दिखाई देंगे और 2 रन से टोटल भी आगे बढ़ा है. स्कोर कार्ड पर आएगा नंबर 7. 7 रन बनी है, 26 का पीछा, 19 की दरकार. बहुत सारी गेंदें बची है इस मैच में. उड़ाया ऑन साइड पर, बढ़िया स्ट्रोक है. पावर प्ले में पावरफुल हिटिंग, लेकिन फील्डिंग की मैं दाद देना चाहूंगा. लंबा चेस था, लॉन्ग ऑन से डीप काउ कॉर्नर तक बहुत लंबी दौड़ लगानी पड़ेगी. लेकिन अपने टीम के लिए 100% एफर्ट और 100% कमिटमेंट दिया खिलाड़ी थे राज सोरगे, जिन्होंने रन बचाई है. 2 रन तो फिर भी मिलेंगे. 9 रन बनेगा स्कोर कार्ड पर. 17 की जरूरत जीतने के लिए इस मुकाबले में. गेंदों की बात करेंगे तो अभी भी 14 गेंदें बची है. स्लोवर थी ये, गति परिवर्तन किया, पिच से रुक कर आई, हल्का सा रिवर्स स्विंग जो आपको इस गेंद में देखने को मिलेगा. टॉट गेंद की समाप्ति. 13 गेंदें बचेंगी. 17 रनों की जरूरत जीतने के लिए जर्मन माड़ा बी को.
आखिरी गेंद करेंगे अपने P1 की पहली ओवर में। ऑन साइड पर खेला, ये फील्डर है वहां पर, मिस फील्डिंग फिर एक बार हो गई। दूसरे के लिए दौड़, 2 रन भी आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे और इन्हीं 2 रनों के साथ P1 की पहली ओवर का खेल मैदान के अंदर होगा समाप्त। 26 का करना है पीछा। जर्मन माडब बी ने बनाई है स्कोर कार्ड पर 11 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए बनाने होंगे 15 रन। आमचे कॅमेरामॅन पार्थ सायप्रीत लाईव्हचे जबरदस्त कॅमेरा वर्क करत आहेत, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. फार कमी त्यांचं वय असेल पण कॅमेरा ऑपरेटिंग चांगली करतायत ते आमचे पार्थ कॅमेरामॅन आहेत, त्यांचं आपण कौतुक करायलाच पाहिजे. मैदान के अंदर आपने देखा दूसरे ओवर की आपको शुरुआत होते हुए नजर आई। गेंदबाजी ट्रैक पर आई राज, 12 में बनाने थे 15, पहली पर आया 1, 11 में अब 14 रन का समीकरण मैदान के अंदर आपको बचता हुआ नजर आएगा। अच्छी गेंदबाजी करना बहुत जरूरी है, विकेटें निकालती है तो मौका बनेगा इस मैच में। बल्ले का किनारा था ये, खिलाड़ी गेंद के नीचे फर्स्ट स्लिप में नहीं करेंगे कोई गलती, पकड़ोगे कैच तो बनेगा मैच और ये आएगा विकेट। इनामों में अब बढ़ोतरी हो चुकी है। आने वाली 3 गेंदों पर अगर 3 सफलताएं ली गई, एक तो आ चुकी है, अगर 2 गेंदों पर 2 लगातार विकेट आते हैं तो शुभम भाई बाबर और प्रणय पाठारे इनकी तरफ से 1,500 का इनाम बीड़ खुर्द के गेंदबाजों को यहाँ से दिया जाएगा। टोटल बना जरूर है 12, लेकिन कौन बजाएगा किसके 12 इस मैच में। एक्रॉस द लाइन से हवा में गेंद, एक और विकेट। बीड़ खुर्द टीम ने बताया हमारे मन में हौसला बुलंद है और हौसला बुलंद तो मंजिलें आसान। एक और झटका। दो गेंदों पर 2 विकेट आई है, एक और विकेट अगर आती है तो शुभम भाई बाबर और प्रणय पाठारे इनके 1,500 का इनाम मिलेगा। गेंदबाज राज को इनामों की बरसात। लीव किया बॉल को, वाइड बॉल आई है
और वाइड आती है तो हैट्रिक मानी नहीं जाएगी। इसके बाद भले ही विकेट आए या ना आए, क्योंकि मोमेंटम आपका ब्रेक हो जाता है। रन संख्या स्कोर कार्ड पर इंक्रीज 13, जीतने के लिए 13 की जरूरत है। क्रॉस लाइन से प्रयास था ये। मिस्टर 360 सर एबी डिविलियर्स के अंदाज में खेलना चाहते थे, लेकिन देखिए उनका अंदाज हर किसी को आए ऐसा नहीं है। वो खिलाड़ी महानतम है और इसके लिए आपको बहुत प्रैक्टिस करनी पड़ेगी। बैक ऑफ द स्टेज, ऑन स्टेज की सक्सेस के लिए बैक ऑफ द स्टेज का हार्ड वर्क बहुत ज़रूरी होता है। वो अगर आप करोगे तो आपको ऑन स्टेज वो कामयाबी मिलती है। लेकिन कामयाबी मिली राज को, जिन्होंने 2 सफलताएं हासिल की, मैच के रुख को पलट दिया है। ओ बढ़िया स्ट्रोक, ये खूबसूरत मरीन ड्राइव से भी खूबसूरत लॉफ्टेड ऑफ ड्राइव देकर जाएगा 4। चार के साथ रन बनेंगे स्कोर कार्ड पर 18, गेंदे 7 बची है, रन बनानी 8, क्या लगेगी वाट, और ये उड़ाया बिल्कुल। मारूंगा एक फाइट और करूंगा वातावरण टाइट, लंबा छक्का। गणेश जी पाटिल इनकी तरफ से इस 6 के लिए 500 रुपए का इनाम आ चुका है, जो बल्लेबाज को हम जरूर देंगे। लेकिन कमाल का स्ट्रोक, नाम है जयेश, काम किया विशेष, अपनी टीम को जीत की दहलीज तक पहुंचाता वही खिलाड़ी आपको नजर आएगा। 6 गेंदें बची है, 2 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। छह गेंदे और जीतने के लिए 2 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। आखिरी ओवर की जिम्मेदारी को लेकर गेंदबाज रोहन बॉलिंग ट्रैक के ऊपर नजर आएंगे। अगर 6 में 2 रन बीड़ खुर्द टीम बचाती है तो शुभम भाई बाबर और प्रणय पाठारे इनकी तरफ से 5000 का इनाम दिया जाएगा। देखिए खुद घूमे जरूर थे, गेंद को घुमाने का प्रयास था, स्टंप लाइन के ऊपर से गेंद गई है। डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएगी। हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का, हमेशा कहा जाता है मन में अगर आपने जीत ठानी है, परिस्थिति से घबराना नहीं होता, उसका डटकर सामना करना होता है। 5 में 2 भी बचाई जा सकती है। व्हेन 99% लॉजिक फेल्स 1% मैजिक वर्क्स, यानी मैजिकल स्पेल की जरूरत होगी इस बार बीड़ खुर्द की टीम को। 5 गेंदें बची है, जीतने के लिए 2 की जरूरत के मुकाबले में अभी भी कोई रोमांच बाकी है। बैकवर्ड पर गए, ये सिंगल बचाना चाहिए था, मिस फील्डिंग की आपने और गेंद निकल जाएगी डीप कवर।